नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचा आहे डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे अकाउंटिंग मेंटेन करण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत त्यातली फर्स्ट आहे सिंगल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम आणि सेकंड आहे डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. ह्या दोन्हीमध्ये जो काही डिफरन्स आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया सिंगल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम म्हणजे काय. तर सिंगल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम म्हणजे ज्या पद्धतीमध्ये प्रत्येक व्यवहाराची नोंद ही एकदाच केली जाते. म्हणजेच सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट हा एकदाच होत असतो, त्यामुळे त्या पद्धतीला सिंगल एंट्री किंवा मराठीमध्ये एक नोंद पद्धत असं म्हटलं जातं. आणि डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम मध्ये प्रत्येक व्यवहाराची नोंद ही दोन वेळा केली जाते, त्यामुळं त्या पद्धतीला डबल एंट्री किंवा त्याला मराठीमध्ये आपण द्विनोंद पद्धत असं म्हणत असतो. मग ह्या दोन्ही मधला डिफरन्स आपल्याला या ठिकाणी आता बघायचा आहे. तर फर्स्ट डिफरन्स आहे अंडर सिंगल एंट्री सिस्टीम ओनली वन एस्पेक्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये प्रत्येक व्यवहाराची नोंद ही एकदाच केली जाते, एकच परिणाम तिथं केला जातो. आणि अंडर डबल एंट्री सिस्टीम ड्युअल एस्पेक्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. मात्र डबल एंट्री सिस्टीम मध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनची नोंद ही दोन वेळा, त्याचे दोन परिणाम केले जातात. एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट विथ इक्वल अमाउंट. म्हणजेच डबल एंट्री मध्ये जेवढी रक्कम डेबिट होत असते तेवढीच रक्कम त्या ठिकाणी क्रेडिट केली जाते. त्यानंतर सेकंड डिफरन्स आहे अंडर सिंगल एंट्री सिस्टीम ओनली कॅश अकाउंट अँड पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन्ड. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये फक्त कॅश अकाउंट आणि पर्सनल अकाउंट्स मेंटेन असतात. म्हणजेच जर पैसे किती जमा झाले किंवा खर्च किती झाले यासाठी कॅश अकाउंट मेंटेन केला जातो. आणि पर्सनल अकाउंट्स म्हणजेच कोणत्या व्यक्तीला किती रुपये द्यायचे आहे किंवा कुणाकडून किती रुपये येणे बाकी आहे त्यासाठी त्या लोकांचे पर्सनल अकाउंट सिंगल एंट्री मध्ये मेंटेन असतात. आणि अंडर डबल एंट्री सिस्टीम under this system all types of accounts are opened, that is personal account, real accounts and nominal accounts. डबल एंट्री सिस्टीम मध्ये मात्र सगळ्या प्रकारचे अकाउंट तिथं मेंटेन करता येतात. मग ते पर्सनल अकाउंट्स असतील, रिअल अकाउंट्स असतील किंवा नॉमिनल अकाउंट्स असतील. त्याच्यानंतर थर्ड डिफरन्स आहे सिंगल एंट्री सिस्टीम इट इज अन इनकम्प्लीट अँड अनसायंटिफिक मेथड ऑफ अकाउंटिंग. सिंगल एंट्री पद्धतीलाच अपूर्ण किंवा अशास्त्रीय आणि अशास्त्रीय पद्धत असं म्हटलं जातं. कारण का तर सिंगल एंट्री सिस्टीम मधून जी आपला इन्फॉर्मेशन मिळणार आहे किंवा सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये आपण जे ट्रान्झॅक्शन्स नोंद करणार आहे ह्याची आपला ॲक्युरसी मिळेल याची खात्री असं नाही. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये आपला जो नफा किंवा तोटा मिळेल हा ॲक्युरेट आहे का आपण सांगू शकत नाही. त्यामुळेच ह्या पद्धतीला अपूर्ण आणि अशास्त्रीय पद्धत म्हटलं जातं. कारण का तर याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स नोंद करता येणं शक्य नाही. त्याच्यानंतर डबल एंट्री सिस्टीम इट इज कम्प्लीट अँड सायंटिफिक मेथड ऑफ अकाउंटिंग. डबल एंट्री सिस्टीमला मात्र पूर्ण आणि शास्त्रीय पद्धत म्हटलं जातं. कारण डबल एंट्री सिस्टीम मध्ये सगळ्या प्रकारचे अकाउंट्स आणि सगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स तिथं आपल्याला मेंटेन करता येतात आणि त्याची इन्फॉर्मेशन ॲक्युरेसी आपल्याला मिळू शकते. त्यानंतर फोर्थ डिफरन्स आहे अंडर सिंगल एंट्री सिस्टीम ट्रायल बॅलन्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये ट्रायल बॅलन्स म्हणजेच आपण वर्षाच्या शेवटी अकाउंट्स क्लोज करून डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सची लिस्ट तयार करत असतो. त्या बॅलन्सलाच आपण इथं ट्रायल बॅलन्स म्हणतो. तो मात्र सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये तयार करता येत नाही. आणि अंडर डबल एंट्री सिस्टीम ट्रायल बॅलन्स कॅन बी प्रिपेअर्ड. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये जसं ट्रायल बॅलन्स तयार करता येत नाही, मात्र डबल एंट्री सिस्टीम मध्ये आपण ट्रायल बॅलन्स तयार करू शकतो. म्हणजेच आपण 31 मार्चला सगळे अकाउंट्स क्लोज करून त्याच्या डेबिट बॅलन्सची लिस्ट आणि क्रेडिट बॅलन्सची लिस्ट तयार करू शकतो जी टॅली असते. दोन्ही बाजू त्याच्या डेबिट आणि क्रेडिट समान येत असतात. त्यानंतर 5 नंबरचा डिफरन्स आहे अंडर सिंगल एंट्री सिस्टीम this system is adopted by small business or small concern. म्हणजेच सिंगल एंट्री सिस्टीम ही शक्यतो लहान स्वरूपाच्या व्यावसायिकाला उपयुक्त आहे. म्हणजे व्यवसाय जर मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला सिंगल एंट्री सिस्टीम वापरणं सोयीचं ठरणार नाही.
आणि दिस सिस्टीम इज अडॉप्टेड बाय युनिव्हर्सली, दॅट इज स्मॉल अँड लार्ज बिझनेस ऑर्गनायझेशन. मात्र डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम हे सगळ्या प्रकारचे व्यावसायिक, मग ते लहान व्यावसायिक असतील किंवा मोठे व्यावसायिक किंवा बिग ऑर्गनायझेशन, मोठ्या संघटना असतील, ते सगळेजण डबल एंट्री सिस्टीमचा वापर करू शकतात. त्यानंतर 6 नंबरचा डिफरन्स आहे सिंगल एंट्री सिस्टीमचा. ओनली स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर्ड विच डज नॉट गिव्ह करेक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस कन्सर्न. आता सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये व्यवसायाचा नफा किंवा तोटा काढण्यासाठी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथडचा वापर केला जातो. म्हणजे तिथं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स प्लस स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस तिथं तयार केलं जातं. मग त्याच्यामधून आपल्याला व्यवसायाची अचूक स्थिती समजू शकत नाही. म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स जस्ट लाईक अ बॅलन्स शीट, मात्र त्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधून व्यवसायाची नेमकी परिस्थिती कशी आहे हे आपल्या लक्षात येऊ शकत नाही. मात्र डबल एंट्री सिस्टीम मध्ये अ बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड विच गिव्ह करेक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस कन्सर्न. मात्र डबल एंट्री सिस्टीम मध्ये आपण बॅलन्स शीट तयार करतो आणि बॅलन्स शीट शोज फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, आणि बॅलन्स शीट मुळे व्यवसायाची अचूक स्थिती आपल्याला समजू शकते. त्यानंतरचा डिफरन्स आहे 7 नंबरचा, ॲक्युरसी ऑफ ट्रान्झॅक्शन्स कॅनॉट बी व्हेरीफाय. आता सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये आपण व्यवहाराच्या नोंदी ह्या एकदाच करत असतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्स तयार करता येत नाही, किंवा आपण जसे इकडे ट्रेडिंग पी&ल अकाउंट बॅलन्स शीट तयार करतो डबल एंट्री सिस्टीम मध्ये, त्या प्रकारे तिथं तयार करता येत नाही. त्यामुळं आपण केलेल्या नोंदी ह्या अचूकच आहेत हे आपल्याला खात्रीनं सांगता येत नाही. आणि त्याच्यानंतर डबल एंट्री सिस्टीम मध्ये ॲक्युरसी ऑफ ट्रान्झॅक्शन्स कॅन बी व्हेरीफाय बाय ट्रायल बॅलन्स अँड बॅलन्स शीट. डबल एंट्री सिस्टीम मध्ये आपण ट्रायल बॅलन्स 31 मार्चला तयार करत असतो, तो टॅली झाला तर आपले तिथं ॲक्युरेट कॅल्क्युलेशन असणार आहे, आणि त्याच्या आधारे आपण जे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतो, तर तिथं बॅलन्स शीट जर टॅली झाली असेल तर आपण केलेलं अकाउंटिंग हे अचूक आहे आपण सांगू शकतो. म्हणजेच ह्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री बुक किपिंग सिस्टीम अँड डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम ह्या ठिकाणी बघितलं. थँक्यू.